No. Good morning all. In this lecture, we will start our next question. Limitation of marketing research. Okay. In last lecture, we were learned what is marketing research, feature, function, advantages, okay, importance of marketing research. Marketing research. Correct. So limitation of marketing research. First is costly. Marketing research is very costly method. Marketing research is very costly method. It needs a lot of money to conduct various market research activity, because the marketing research is directly related to the market or directly related to the consumer, competitors, etc. So huge funds are required to pay salaries, prepare questionnaire, conduct survey, prepare report, etc. ओके, ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय लागतो तर एक ह्यूज फंडची गरज आहे. क्वेश्चनायर प्रिपेअर करणं असेल, देन मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. नाही येते. ओके, एक मिनिट. आणि हा का मध्ये आवाज येते करत नाही, हा स्पीकरचा हे कमी करावा इथे आवाज समोर पण इतर वेळी यायचं नाही तर हे थोडे पॉवरफुल. नेटवर्क इश्यू होता. आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिएबल? आपल्याकडे बाहेर येतोय ना? आवाज ठीक आहे ना, मी बंदच करते.
मॅडम आवाज येत नाहीये. ओके, आता आवाज येतोय का बघा. मार्केटिंग रिसर्च इज अ लेंदी अँड टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. इज इट क्लिअर? सो फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला का? नो मॅम, आवाजच नव्हता येत. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट पॉइंट परत घेऊ आपण. कर्सर फिरत होती. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. फर्स्ट कॉस्टली. कॉस्टली मध्ये काय सांगितलं, शॉर्ट मध्ये काय मेन्शन करा? क्रक्स. मार्केटिंग रिसर्च इज अ कॉस्टली. ओके, कॉस्टली इतकंच मेन्शन करा. सेकंड पॉइंट मध्ये इट नीड्स टू लॉट ऑफ मनी. Okay, it needs a lot of money to conduct activity, to conduct various activity. Huge fund required to. कशासाठी फंड रिक्वायर आहे? प्रिपेअर क्वेश्चनायर, कंडक्ट सर्वे, प्रिपेअर रिपोर्ट एक्सेट्रा. And last, it is suitable only large company. Is it clear? First. Yes, yes. Yes, ma'am. Second, time consuming. Marketing research is lengthy and time consuming process. These process involve many important steps. म्हणजे जसं की आपण म्हणतो मार्केटिंग रिसर्च इज डायरेक्टली रिलेटेड टू द कंझ्युमर, डायरेक्टली रिलेटेड टू द मार्केट. म्हणजे जेव्हा आपण मार्केटिंग रिसर्च करतो तेव्हा कंझ्युमरच्या नीड, वॉन्ट, एक्सपेक्टेशन काय करतो आपण फाइंड आउट करतो आणि त्या सॅटिस्फाय करण्यासाठी मग आपला हा जो काही सर्वे आहे, जो काही रिसर्च आहे, हा आपण रन करतो. राईट. सो दिस इज व्हेरी लेंदी अँड टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व मेनी इम्पॉर्टंट स्टेप. म्हणजे असं आहे का डायरेक्टली आपण मार्केटमध्ये गेलो आणि डेटा कलेक्ट केला? नो. मार्केटिंग रिसर्च साठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर वी फाइंड आउट और आयडेंटिफाय ऍक्च्युअल प्रॉब्लेम ऑफ मार्केट. मार्केटमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत हे आपण फाइंड आउट करणार. मग रिसर्च करायचं आहे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आणखी काही प्रोजेक्ट झालेले आहेत का, आणखी काही रिसर्च झालेले आहेत का, हे फाइंड आउट करणार. देन हायपोथेसिस आपण काय करणार, तिथे टेस्ट करणार, प्रिपेअर करणार फर्स्ट थिंग. राईट. म्हणजेच ह्या काय आहेत तर स्टेप आहे. हायपोथेसिस टेस्ट करणार. देन हियर वी कलेक्ट डेटा. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर तो प्रोसेस करणार. त्यामध्ये जो डेटा सुटेबल आहे तो डेटा आपण अनालाइज करणार. देन इंटरप्रेट करणार अँड देन फाइंड आउट कन्क्लुजन. राईट. सो दिस इज व्हेरी लेंदी प्रोसेस. आणि यामध्ये आपण कोणती स्टेप स्किप नाही करू शकत. राईट. किंवा कोणती स्टेप इग्नोर नाही करू शकत. That is why here say marketing research is very lengthy and time consuming process. In other words, there are no shortcut in marketing research. त्यामुळे असं म्हटलं जातं की कोणताही शॉर्टकट नाहीये मार्केटिंग रिसर्च मध्ये, कारण हा डायरेक्टली कंझ्युमरशी रिलेटेड आहे, डायरेक्टली मार्केटशी रिलेटेड आहे, ट्रेंडशी रिलेटेड आहे. दॅट इज वाय. इज इट क्लिअर? सेकंड. शॉर्ट मध्ये काय मेन्शन केला? मार्केटिंग रिसर्च इज लेंदी अँड टाइम कंझ्युमिंग. These involve many process. And third मध्ये any single step cannot be neglected or avoided. There are no shortcut. लास्ट नाही ऍड केलं तरी चालेल, हे पहिले 3 ऍड करा ऍज इट. Next, limited scope. Marketing research solve many business related problems. However, it cannot solve all business problems. It cannot solve problems related to the consumer behavior, income and expenditure relationship, etc. So thus its scope is limited. So marketing चा स्कोप हा कसा आहे तर लिमिटेड आहे. ऍडव्हान्टेजेस मध्ये जरी आपण बघितलं असेल, दिस इज वायडर स्कोप ऑफ मार्केटिंग रिसर्च, बट लिमिटेड का आहे? Because marketing research solve many business related problem, but it cannot solve all problem of business.
बिझनेसचे सगळेच प्रॉब्लेम मार्केटिंग रिसर्च सॉल्व्ह करू शकतो का हो? नाही. लाईक मग काही एक्झाम्पल दिलेले आहेत. इट कॅन नॉट बी सॉल्व्ह relating to the consumer behavior because consumer behavior is unpredictable in nature. कंझ्युमरचं बिहेवियर आज असंच आहे, उद्या असंच असू शकेल, आपण सांगू शकतो का कॉन्फिडेंटली? नाही. किंवा आज जर आपण कंझ्युमर बिहेवियरशी रिलेटेड एखादा रिसर्च केला, दिस रिसर्च इज सुटेबल इन फ्युचर टाइम? नो. कारण कंझ्युमर बिहेवियर हे कसं आहे तर अनप्रिडिक्टेबल आहे, कंटिन्युअसली चेंज होणार आहे अँड सेव्हरल फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन कंझ्युमर बिहेवियर. दॅट इज वाय. सो इथे काय मेन्शन करा? लिमिटेड स्कोप. फर्स्ट इज marketing research solve many business related problem but it cannot solve all business problem. हे येऊ दे. आणि मग it cannot solve problem relating to consumer behavior, income and expenditure relationship, etc. Okay. Then limited practical value. Marketing research is only an academic exercise. It is mainly based on the hypothetical approach. It's very important thing. म्हणजे आपण आधी काय करतो, काही हायपोथेटिकल अप्रोच आपण प्रिपेअर केलेले आहे, ओके, अज्युम केलेले आहेत आणि याच्या बेसवरून आपण काय करतो तर मार्केटिंग रिसर्च कंडक्ट करतो. ओके. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग रिसर्च और कंझ्युमर बिहेवियर इज डिपेंड्स ऑन डेमोग्राफिक फॅक्टर और कंझ्युमर बिहेवियर इज डिपेंड्स ऑन इकॉनॉमिकल फॅक्टर. हे आपण काय केलेले आहेत, अज्युम केलेले आहेत आणि ह्या बेसवरती आपण काय करतो तर रिसर्च करतो. इट गिव्ह theoretical solution. That means here said marketing research cannot provide the actual practical thing or practical solution. काही सिच्युएशन मध्ये, काही थिंक मध्ये प्रोव्हाइड करेल, पण काही प्रॉब्लेम मध्ये मार्केटिंग रिसर्च मात्र काय करणार आहे, थेरॉटिकलच सोल्युशन हे प्रोव्हाइड करतो. It does not give realistic solution to real life problem. ओके, रिअल लाईफ प्रॉब्लेमचे सोल्युशन मात्र आपल्याला मार्केटिंग रिसर्च मधून कमी मिळतात, मिळतच नाहीयेत असं नाही, पण ते कसे आहेत तर लिमिटेड आहे. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3 and 4. Yes. Yes. Yes, ma'am. ओके, रिवाइज करा बरं आता चारही पॉइंट. फोर्थ पॉइंट मध्ये काय मेन्शन कराल? मार्केटिंग रिसर्च इज ओनली अन अकॅडमिक एक्सरसाइज. इट इज मेनली बेस्ड ऑन हायपोथेटिकल अप्रोच. हा महत्वाचा वर्ड आहे, हायपोथेटिकल अप्रोच. इट इज गिव्ह थेरॉटिकल. हे सगळं शॉर्ट मध्येच करून दिलेलं आहे, तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं पुटअप करा वन बाय वन. रिवाइज करणार आहात की पुढे कंटिन्यू करू मी? रिवाइज कोण करणार आहे सांगा? फर्स्ट पॉइंट कोण सांगेल? सांग प्राची. Costly. Marketing research is a costly affair. It needs a lot of money to conduct research, funds the required salaries, distributors, conduct surveys, prepare हा, suitable companies. सेकंड पॉइंट कोण सांगेल? हा, ओके, अनिशा. Time consuming. तनिष. Marketing research is a lengthy and time. आवाज नाही येत आहे. हा बोला. अनिशा ना? हा हा मॅडम. ओके, बोला. पॉइंट नंबर 2 ना? सेकंड पॉइंट टाइम कंझ्युमिंग. हा. ओके. Marketing research is a lengthy and time consuming. This process involves many important steps. In other words, there are no shortcut in marketing research. Okay, good. Then point number 3. Tanish. Limited scope. Marketing research solve many business related problems,
It cannot solve all business problems. It cannot solve problems related to consumer behavior, income and expenditure relationship, etc. Okay, good, good. Then point number 4. अक्षता, हाँ कौन सांगे? अंकिता. Okay. Limited practical value. Marketing research is only an academic exercise. It is mainly based on hypothetical approach. It gives theoretical solution. It does not give realistic solution to real life problems. Okay, very good. So next point. Can't predict consumer behavior. Marketing research collect data about consumer behavior. However, this data is not accurate because consumer behavior cannot be predicted. जसं की आपण म्हणतो कंझ्युमर बिहेवियर हे कसं आहे? अनप्रेडिक्टेबल आहे. आपण प्रिडिक्ट करू शकतो का की ओके आज कंझ्युमरचं बिहेवियर असंच असू शकेल? नो, इट्स नॉट नेसेसरी आहे ना. as per situation, as per consumer need, as per consumer standard, as per consumer expectation, consumer behavior is constantly or continuously changing. It keeps on the changing according to the time and mood of the consumer. कंझ्युमरचा मूड कसा आहे याच्यावरती सुद्धा काय असणार आहे? कंझ्युमरचं बिहेवियर हे चेंज होईल. So consumer behavior is also very complex. It is influenced by the social, religious, family, economic and other factors. जसं की आपण लास्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे खूप सारे फॅक्टर हे कंझ्युमरच्या बिहेवियर वरती इम्पॅक्ट करतात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी दिस फॅक्टर. म्हणून कंझ्युमर बिहेवियर कसं आहे आपण कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत. सो काय मेन्शन कराल बघा इथे? कंझ्युमर बिहेवियर इज अनप्रिडिक्टेबल इन नेचर. एक सेंटेन्स मेन्शन करा पहिल्या पॉइंट मध्ये. कंझ्युमर बिहेवियर इज अनप्रिडिक्टेबल इन नेचर because this depends on several factors. This depends on several factors. मग हे फॅक्टर थोडेसे येऊ देत. सोशल, रिलीजियस, फॅमिली, इकॉनॉमिक and so on. So it is very difficult to study this factor. Is it clear? Point number 5. Okay. Then next, no accurate result. Marketing research is not a physical science like physics, chemistry, biology, etc. It is social science. Marketing research कशामध्ये येतं? Social science मध्ये. It is study consumer behavior and marketing environment. Marketing research मध्ये आपण काय करतो? It studies the consumer behavior, consumer satisfaction and marketing environment. So these factors are very unpredictable. नो ॲक्युरेट रिझल्ट म्हणण्याचं इंटेन्शन काय आहे हो? कारण जे आपण स्टडी केलेलं आहे, जो मार्केटिंग रिसर्च मधून आपण रिझल्ट फाइंड आउट केलेला आहे, दिस इज नॉट ॲक्युरेट बिकॉज द कंझ्युमर बिहेवियर इज डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर. दॅट इज वाय देअरफॉर इट डज नॉट गिव्ह द ॲक्युरेट रिझल्ट. आता इथे महत्वाचं काय सांगायचंय? इट स्टडी द कंझ्युमर बिहेवियर अँड मार्केटिंग इन्व्हायरमेंट. मार्केटिंग इन्व्हायरमेंट इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट ना. यामध्ये खूप सारे फॅक्टर आहेत जे कंझ्युमर बिहेवियर वरती इम्पॅक्ट करतात. आणि कंझ्युमरचं बिहेवियर हे कसं आहे तर अनप्रेडिक्टेबल आहे. दॅट इज वाय अवर रिझल्ट इज नॉट ॲक्युरेट. म्हणून आपले रिझल्ट हे सुद्धा ॲक्युरेट असतील असं नाही. ओके, आज आपण स्टडी केला, आज आपण डेटा कलेक्ट केला, कंझ्युमरचं ओपिनियन कन्सिडर केलं, विचारात घेऊन आपण रिपोर्ट प्रिपेअर केला. पण सेम थिंग ही नेक्स्ट डेला अप्लाय होईल असं नाही किंवा नेक्स्ट किंवा फ्युचर मध्ये अप्लाय होईल असं नाही. म्हणून काय सांगितलं जातं? नो ॲक्युरेट रिझल्ट. काय मेन्शन कराल फर्स्ट सेंटेन्स मध्ये? मार्केटिंग रिसर्च इज अ सोशल सायन्स. ओके, मार्केटिंग रिसर्च इन्क्लूड इन सोशल सायन्स म्हणा. सेकंड, इट स्टडीज कंझ्युमर बिहेवियर अँड मार्केटिंग इन्व्हायरमेंट. दिस फॅक्टर आर व्हेरी अनप्रिडिक्टेबल. Therefore, it does not give accurate result.
अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे तुमचे रिझल्ट हे अनअॅक्युरेट किंवा नो अॅक्युरेट असू शकते. Last point, non-availability of technical staff. So marketing research is done by the researcher. The researcher must be highly qualified and experienced. म्हणजे कोणी पर्सन मार्केटिंग रिसर्च करू शकतो का? नाही. मार्केटिंग रिसर्च करण्यासाठी तुमच्याकडे तितकं नॉलेज असणं, तुमच्याकडे क्वालिफाईड स्टाफ असणं महत्वाचं आहे. So the researcher must be highly qualified and experienced. They must also be hardworking, patient and honest. It's very important thing. तुमच्याकडे पेशन्स नाहीये तर तुम्ही मार्केटिंग रिसर्च नाही करू शकत. तुमच्याकडे हॉनेस्टी नाहीये. फॉर एक्झाम्पल ओके डेटा सांगितलेला आहे कलेक्ट करायला आणि तो तुम्ही स्वतःच कलेक्ट केला कन्झ्युमरला न विचारता, तर तुमचे रिझल्ट अॅक्युरेट येतील का हो? नाही. म्हणजेच तुम्हाला काय महत्वाचं आहे, काय रिक्वायर आहे इथे, हिअर रिक्वायर फॉर द इफेक्टिव्ह रिझल्ट लाईक अ टेक्निकल स्टाफ, देन क्वालिफाईड स्टाफ. ओके. आणि त्याचबरोबर मग तुम्ही हार्डवर्किंग असणं महत्वाचं आहे, तुमच्यामध्ये पेशन्स असणं महत्वाचं आहे, हॉनेस्टी तितकीच महत्वाची आहे फॉर द इफेक्टिव्ह रिझल्ट. However, in India, it is very difficult to find out the good researcher आणि स्पेशली असं सांगितलं जातं बघा, इंडियामध्ये तरी गुड रिसर्चर फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि मार्केटिंग रिसर्च मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जे काही तुमचे इथिकल व्हॅल्यू आहेत त्या मात्र असणं महत्वाचं आहे. Ethics, okay, what is right and what is wrong for conducting research. Generally it is done by non-experienced and non-technical people, and most of the time काय होतं बरं, जे नॉन एक्सपिरियन्स पर्सन आहेत, नॉन टेक्निकल स्टाफ आहेत, यांच्याकडूनच हा रिसर्च हा कंडक्ट केला जातो आणि मग जे काही रिझल्ट आहेत हे अॅक्युरेट येतात असं नाही. सो दिस इज द लिमिटेशन, दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. So put up kara last point. Marketing research is done by researcher. The researcher must be highly qualified and experienced. But in India, he had kept this who must be hardworking, patient and honest. But in India, it is very difficult to find out the good researcher. It is done by the non-experienced. Most of the time, असं म्हणलं तरी चालेल किंवा generally, most of the time it is done by the non-experienced and non-technical people. Okay, is it clear? Point number 5, 6, 7. Yes, ma'am. Okay, the revise करा. Point number 5 कोण सांगेल? Point number 5. हाँ तनिष. Can't predict consumer behavior. Marketing research collect data about consumer behavior. This data is not accurate because consumer behavior cannot be predicted. Okay. Consumer behavior is also very complex. And it is influenced by social, religious, family, economic, and other factors. Okay. Good. Next, point number 6. Anisha. Point number 6. No accurate result. Marketing research is a social science. It studies consumer behavior and marketing environment. These factors are very predictable, unpredictable. Therefore, it does not give accurate result. Okay, good. Then next last point कोण सांगेल? श्रद्धा.
Non-availability of technical staff. Marketing research is done by researchers. The researchers must be highly qualified and experienced. They must also be hard working, patient, and honest. In India, it is very difficult to find good researchers. Okay, good. Okay. Then Akshata. And 7 point na There. non-availability of technical staff. Marketing research is done by researcher. The researchers must be highly qualified and experienced. In India, it is very difficult to find good researchers. It is done by non-experienced and non-technical people. Okay, good. And now we start for chapter number 2, steps in marketing research process. Okay. Steps in marketing research process. First step is defining the market problem or identify the problem. Second, statement of the research objective. Third, planning of research design. Then planning a sample, collecting the data, analyzing the data, formulating conclusion, and prepare and presenting the report. Okay, so these are some steps of marketing research process. जसं की आपण लास्ट पॉइंट मध्ये बघितलं, मार्केटिंग रिसर्च इज व्हेरी लेंदी अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस बिकॉज हिअर रिसर्चर फॉलो सेव्हरल स्टेप आणि यामध्ये कोणतीही स्टेप तुम्ही इग्नोर नाही करू शकत किंवा स्किप नाही करू शकत. सो आपण डिटेल बघूया. जेव्हा ह्या डिटेल स्टेप तुम्ही फॉलो करताय तेव्हा नक्कीच तुम्हाला एक गुड रिझल्ट बघायला मिळू शकतो. फर्स्ट, identification and defining the problem. The market research process being with the identification of a problem faced by the company. म्हणजे जेव्हा आपण रिसर्च करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी आपण कशासाठी रिसर्च करणार आहोत, आपला प्रॉब्लेम काय आहे हे फर्स्ट स्टेप मध्ये आधी आपल्याला क्लिअर असायला हवं. राईट. So that is why in first step here the researcher identify or find out the actual research problem or company problem. मग तुम्ही कशाशी रिलेटेड रिसर्च करणार आहात. फॉर एक्झाम्पल कंपनीचा प्रॉब्लेम काय आहे. सपोज कंपनीचा टर्नओव्हर हा कमी होतोय, सेल्स हा कमी होतोय, तर हा एक बेसिक तुम्ही प्रॉब्लेम काय केला, फ्रेम केला. दॅट मीन्स इन फर्स्ट स्टेप द रिसर्चर आयडेंटिफाय प्रॉब्लेम. The clear definition of the problem helped the researcher in all subsequent research effort, including setting the proper research objective, determining of the technique to be used, and extent of the information to be collected. Okay. मग पहिल्या स्टेप मध्ये जेव्हा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम क्लिअर करताय, अंडरस्टूड करताय, डिफाईन करताय, तेव्हा नक्कीच आपल्याला एक काय आपला रोडमॅप तयार होऊ शकतो इझिली. मग आपल्याला काय करावं लागेल बरं, तो रिसर्च ऑब्जेक्टिव्ह किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय सांगितलेलं आहे. हियर वी इझिली प्रिपेअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केला. देन डिटरमाइन द टेक्निक्स. ओके, डिटरमाइन द टेक्निक्स टू बी युज्ड. कशा पद्धतीने आपण कोणते टेक्निक्स यूज करणार आहोत, कोणत्या मेथड्स यूज करणार आहोत हे डिटरमाइन करू शकतो. and the extent of information to be collected. आणि मग यासाठी कोणता डेटा आवश्यक आहे, कोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे, we can easily understood, we can easily define. Okay, is it clear? First step. काय लिहायचं बघा पहिल्या पॉइंट मध्ये. in this first step the researcher clearly define the research problem or researcher define or identify actual research problem. जो काही प्रॉब्लेम आहे हा डिफाइन करेल. अँड दिस इज हेल्पफुल फॉर, कशासाठी हेल्पफुल होणार आहे तो, प्रिपरेशन ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. हे महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट मध्ये मग काय येईल, दिस इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, डिटरमाइन टेक्निक्स अँड डिटरमाइन डेटा कलेक्शन मेथड. 3 पॉइंट साठी तुमचा प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही डिफाइन कराल तेव्हा हेल्प होईल. इज इट क्लिअर? फर्स्ट स्टेप. Yes, ma'am. सो काय मेन्शन केला, इन दिस फर्स्ट स्टेप रिसर्चर आयडेंटिफाय
or researcher define the actual research problem. This is helpful for second point मध्ये येऊ दे. This is helpful for preparation of objective, determine techniques, then determine data collection method. हे first short मध्ये लिहा फक्त. Second point, statement of research objective. जेव्हा तुमचा प्रॉब्लेम डिफाइन झालेला आहे, ओके, क्लिअर आहे तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे, कशा पॉइंट साठी रिसर्च हा कंडक्ट करायचा आहे. सेकंड स्टेप कडे आलात तुम्ही, स्टेटमेंट ऑफ द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. सो आफ्टर आयडेंटिफाइंग अँड डिफाइनिंग द प्रॉब्लेम, रिसर्चर मस्ट टेक अ फॉर्मल स्टेटमेंट ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ओके, मग इथे सेकंड स्टेप मध्ये रिसर्चर काय करतात, हियर रिसर्चर प्रिपेअर ऍक्च्युअल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. तुमच्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे प्रिपेअर केले जातात. सो सच ऑब्जेक्टिव्ह मे बी स्टेटेड इन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टर्म. ओके, सो तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कसे आहेत, क्वालिटेटिव्ह टर्म मध्ये आणि क्वांटिटेटिव्ह टर्म मध्ये हे डिफाईन होतात. अँड एक्सप्रेस एज द रिसर्च क्वेश्चन, स्टेटमेंट ऑर हायपोथेसिस. आणि ह्या क्वेश्चन वरूनच, ह्या ऑब्जेक्टिव्ह वरूनच हियर रिसर्चर prepare or here researcher express question, statement and hypothesis. Okay, मग इथे रिसर्चर काय करतात तर हायपोथेसिस स्टेटमेंट हे प्रिपेअर करतात. काय येईल पॉइंट फर्स्ट, आफ्टर आयडेंटिफाइंग द प्रॉब्लेम रिसर्चर प्रिपेअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह मे बी स्टेटेड इन क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह टर्म. आता क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह आपण सांगितलेलं आहे काय असतात टर्म, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, राईट. क्वांटिटी म्हणजे तुम्ही न्यूमरिकल मध्ये डेटा काय करू शकता, एक्सप्रेस करू शकता. क्वालिटेटिव्ह मध्ये जिथे तुम्ही वी कांट एक्सप्रेस अवर डेटा इन न्यूमरिकल टर्म, तिथे आपण काय करतो, एक्सपेरिमेंट करतो, ऑब्झर्वेशन करतो, है ना, हायपोथेसिस फ्रेम करतो आणि डेटा हा मेन्शन करतो. आणि मग ह्या ऑब्जेक्टिव्ह वरूनच रिसर्चर काय करतील परत, तुमच्या हायपोथेसिस फ्रेम करतील. Is it clear? Point number 2. Yes. Then point number 3, planning the research design. After defining the research problem and deciding the objective, the researcher design must be developed. Research design is the master plan of the research activity. काय म्हटलेलं आहे बघा, रिसर्च डिझाइन काय आहे, रिसर्च डिझाइन इज द मास्टर प्लॅन ऑफ रिसर्च ऍक्टिव्हिटी, बिकॉज हियर स्पेसिफाईंग द प्रोसिजर ऑफ कलेक्टिंग, अनालायझिंग द नीडेड इन्फॉर्मेशन. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला रिसर्च कसा करायचा आहे, ऑल थिंग इन्क्लुडिंग अंडर रिसर्च डिझाइन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द रोड मॅप ऑफ द रिसर्च. ओके, मग तुम्हाला ही डिझाइन प्रॉपर हेल्प करेल की तुम्हाला कशा पद्धतीने रिसर्च हा कंडक्ट करायचा आहे. So it represents the framework of the research plan of action. Okay, हा काय आहे, it is represent the framework of the research plan. मग यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी